नमस्कार मंडळी. स्वयंपाक करताना स्वयंपाक हा झटपट तर होईलच, त्याशिवाय स्वादिष्ट कसा करता येईल, आज मी याच्या महत्त्वाच्या अशा काही टिप्स घेऊन आलेली आहे. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि आपण लगेचच सुरुवात करूया. आपली पहिली टिप ही आहे की बरेच वेळा आपण जेव्हा पुदिन्याची चटणी करतो त्यावेळेला ती बघा अशी एकसारखी होत नाही. लगेच 2 तासातच काळी पडते किंवा आपलं सॉलिड पार्ट वेगळा जातो आणि लिक्विड पार्ट हा वेगळा जातो. त्यामुळे काय होते की आज मी तुम्हाला त्यासाठी असे होऊ नये आणि अगदी एकसंध अशी आपली चटणी व्हावी यासाठी मी एक तुम्हाला टिप सांगणार आहे इथे. खरं तर एक नाही, मी अशा तुमच्यासाठी 2 टिप आहेत ती चटणी करताना. एक म्हणजे अशी की पुदिन्याची चटणी काळी पडू नये म्हणून त्यात आपण छान लिंबाचा रस घालावा आणि त्या चटणीला दाटसरपणा येण्यासाठी तुम्ही त्यात डाळवंसुद्धा घालू शकता 1 चमचा. माझ्याकडे डाळवं नसल्यामुळे मी ते फुटाण्याची साल काढून फुटाणे टाकून घेतलेले आहे आणि चटणी तर बघा रिझल्ट तुमच्यासमोर आहे. अगदी एकसारखी चटणी झालेली आहे आणि असाच कलर तुम्ही चटणी 2 दिवस 3 दिवससुद्धा स्टोअर करून राहू शकता, पण चटणी ही अशीच राहते. आता आपली टिप क्रमांक 2 बघूया आपण. खरं तर ही अत्यंत साधी आणि सोपी अशी ही टिप आहे, पण बऱ्याच जणांना ही माहिती नसते. त्यामुळे मला आज तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटत आहे. जेव्हाही आपण कांदा कापतो किंवा एक कांदा कापत असताना आपल्याला एवढं वाटत नाही, पण जेव्हा थोडे जास्त क्वांटिटीमध्ये आपल्याला कांदे कापायचे असतात तेव्हा डोळ्यांना खूप त्रास होतो, खूप डोळ्यातून पाणी येतं. पण असं होऊ नये म्हणून कांद्याचे एकाचे 2 पार्ट लगेच करावे आणि त्यानंतर पाण्यामध्ये त्याला बुडवून ठेवावे. सगळे कांदे कापून होईपर्यंतच त्याला पाण्यात बुडवून ठेवावे, म्हणजे कांदा कापताना आपल्या डोळ्यामध्ये अजिबातही पाणी येत नाही. क्रमांक 3, बऱ्याच वेळा काय होतं की स्वयंपाक करता करता बरीच आपल्या घरची मंडळी जेवायला बसलेली असते आणि अचानक पोळ्या संपतात किंवा सकाळची खूप घाई असते, टिफिनला आपल्याला पोळ्या द्यायच्या असतात. मग अशा वेळी आपल्याला एका वेळेस 2 पोळ्या 3 पोळ्या कशा करता येईल, आज आपण याची टिप बघूया. तर आपण सर्वात पहिल्यांदा इथे एका वेळेस 2 पोळ्या कशा करायच्या याची मी तुम्हाला टिप दाखवते आहे. आपल्याला साधे सिंपल असे 2 कणकीचे गोळे घ्यायचे आहे आणि त्यावर अशा प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे. त्यानंतर दोन्हीही गोळे एकमेकांवर ठेवून आपल्याला त्याची पूर्ण अशी इथे पोळी लाटून घ्यायची. पोळी लाटून झाली की आपल्याला तव्यावर तेल टाकून छान अशी खरपूस इथे भाजून घ्यायची आहे आणि तर तुम्ही बघा आपल्याला एका वेळेस 2 पोळ्या कशा करता येतात त्या. आणि या ज्या पोळ्या आहेत त्या अगदी आपल्या नॉर्मल पोळीसारख्याच तितक्या सॉफ्ट राहतात, अजिबात कडक होत नाही किंवा काहीही होत नाही. आणि एका वेळेस जर कोणी मंडळी जेवायला बसली असेल किंवा मग तुम्हाला डब्यामध्ये द्यायचे असेल तर एका वेळेस 2 पोळ्या 3 पोळ्या तुम्ही आरामात करू शकता. आता मी तुम्हाला इथे एका वेळेस 2 पोळ्या कशा करायच्या ते दाखवलं आहे. आपण 3 पोळ्यासुद्धा करून बघूया इथे. हे बघा असं छान असं तेल लावून इथे पोळी आपल्याला इथे भाजून घ्यायची. हे बघू शकता इथे तुम्ही पोळी शिजल्यानंतर अगदी दोन्हीही भाग जे आहेत किंवा दोन्ही पोळ्या ज्या आहेत त्या अलगद वेगळ्या होतात. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की आतला भाग हा शिजलेला नाही आहे तर तुम्ही परतवून तुम्ही आतला भागसुद्धा शिजवून घेऊ शकता, पण वाफेमुळे आतला भागसुद्धा छान असा शिजून गेलेला असतो. आणि आता आपल्या 2 पोळ्या तर झालेल्या आहे, पण 3 पोळ्या ह्या कशा वेगळ्या होतात हे सुद्धा मला तुम्हाला दाखवायचं आहे. अगदी प्रोसिजर सेम आहे. तिन्ही गोळ्यांना तेल लावून घ्यायचं आणि तिन्ही गोळे एकमेकांवर ठेवून घ्यायचे तेल लावल्यानंतर. आणि ही पोळी आणि महत्त्वाचं म्हणजे अशा पोळ्या आपल्याला फार पातळसुद्धा लाटत बसावं लागत नाही, कारण या ज्या पोळ्या जेव्हा सेपरेट होतात, वेगळ्या होतात, तेव्हा त्या आपोआपच खूप पातळ होतात. त्यामुळे ह्या ज्या पोळ्या आहेत या पोळ्या थोड्या जाडच लाटाव्यात. म्हणजे काय होईल की जेव्हा आपण ते सेपरेट होतात शिजल्यानंतर त्या आपोआपच त्याचे पार्ट केल्यानंतर पातळ होतात. आता आपण इथे बघूया हे 3 पोळ्या कशा सेपरेट होतात. 2 पोळ्या ह्या खूप छान होतात, पण माझी 3 ज्या पोळ्या एकत्र केल्या होत्या त्या मधली पोळी तर ही खूप छान सॉफ्ट होते, उलट ती अधिक छान लागते. पण ते निघताना अगदी व्यवस्थित त्याचे दोन्ही भाग किंवा पोळीसारखे असे दिसत नाही. त्यामुळे शक्यतो आपण 2 पोळ्याच इथे ट्राय करू शकतो. हे बघा आता मी तुम्हाला इथे 3 पोळ्या जे आहेत ते सेपरेट करून दाखवते. वरचा भाग तर अगदी अलगद निघतो, पण मधला भाग जो आहे तो अगदी पोळीसारखा पूर्ण जी पोळी असते तसा विशेष नाही निघाला आहे तो. पण जर घरचे मंडळी असेल तर असं केलं तरी काही हरकत नाही, उलट अशा पोळ्या गरम गरम खायला खूप छान लागतात. आता आपली चौथी टिप ही आहे की बरेच वेळा दूध गरम करताना दूध तळाशी लागतं आणि ही टिप बहुतेकांना माहिती असेल, पण जर काही अगदी नवविवाहित आहेत मुली त्यांना जर माहिती नसेल तर त्यांच्यासाठी म्हणून सांगते की भांड्याच्या तळाशी दूध गरम करायच्या आधी थोडं अगदी पाण्याने विसळून घ्यावं, पाण्याने धुवून घ्यावा गंज, आणि त्यातच नंतरच आपण त्यात दूध टाकावं. दूध हे अजिबात तळाशी लागत नाही. आणि याच्याशीच रिलेटेड तुम्हाला टिप क्रमांक 5 ही सांगायची आहे की बरेच वेळा आपण दुधाचं पातेलं गॅसवर ठेवतो गरम करायला आणि आपण इकडे तिकडे जातो किंवा आपल्याला काम असतं. बऱ्याच वेळेला तर मध्ये कोणाचा कॉलसुद्धा येतो, त्यामुळे दूध कधी खाली जातं हे सुद्धा कळत नाही. असं होऊ नये किंवा आधीच प्रिकॉशन म्हणून आपण दूध जेव्हा गरम करायला ठेवतो त्यावर असा एक जो आहे
चमचा तो असा इथे आडवा आपण त्यावर गंजावर ठेवून द्यायचा. आता तुम्ही इथेच बघू शकता मी अजिबात व्हिडिओ हा एडिट केलेला नाही आहे आणि हे अगदी खरंच आहे की तो आपलं दूध जे आहे ते बघा आता इथे वर यायला लागलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे दूध अजिबात खाली जात नाही, तिथल्या तिथेच राहतं आणि उकळत राहतं. म्हणजे आपलं दूध हे खाली जाण्याची आपल्याला अजिबात भीती नाही आहे. व्हिडिओ अजिबात स्किप न करता तुम्ही ही जो टीप आहे ही अगदी तुम्ही लक्ष देऊन बघू शकता तुम्ही इथे. म्हणजे तुम्हालाही कळेल दूध आपलं हळूहळू वर यायला लागलेलं आहे आणि दूध आता खाली न जाता तिथल्या तिथेच उकळत राहील, पण दूध आपलं इथे उतू जाणार नाही. फक्त ही टीप जर सक्सेस व्हावी असं वाटत असेल तर गॅसची फ्लेम ही अगदी मंद असायला पाहिजे. दूध हे अगदी गंजाच्या काठोकाठ तर आलेलं आहे, पण आपल्याला त्याचा एकही ड्रॉप खाली पडलेला नाही आहे. तुम्ही ते आरामात बघू शकता. तर ही सुद्धा खूप युजफुल अशी टीप आहे. बरेच वेळा असं नकळत सुद्धा होतं आपल्याकडून, तर आधीच प्रिकॉशन म्हणून आपण ही टीप इथे फॉलो करू शकतो. आता इथे आपण आपली टीप क्रमांक 6 बघूया. ज्याप्रमाणे आपण 2 चपात्या एकत्र केल्या त्याचप्रमाणे 2 पापड हे सुद्धा खूप इझिली भाजले जातात. 2 पापड चिमट्यामध्ये अशी एकत्र पकडायची आणि अगदी फास्टमध्ये गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आणि आपला हातसुद्धा अगदी फास्ट चालवायचा आणि दोन्हीही जे आहे साईड चेंज न करता दोन्हीही साईड आपल्या इथे भाजल्या गेलेल्या आहेत. ही सुद्धा आपलं काम सोपं करणारी अतिशय युजफुल अशी टीप आहे. आता आपली टीप क्रमांक 7 बघूया आपण. बरेच वेळा आपल्याकडे पाहुणे येतात किंवा काही स्पेशली पार्टी असते, त्यावेळेला आपण अशी त्यांना इथे पेपर नॅपकिन देतो. पण काय होतं की एक एक काढताना ते एक एक तर येत नाही, पण एका वेळेस 2-3 असे येतात आणि उगाच मग आपले टिश्यू पेपर जे आहे ही वेस्ट होण्याची शक्यता असते. तर असं होऊ नये म्हणून काय करायचं, साधा आपल्या घरचा असा एक ग्लास घ्यायचा आणि त्यावर फक्त एका डायरेक्शननी फिरवायचा. तुम्ही बघू शकता इथे मी काहीही कुठलं इथे वेगळं सायन्स यूज केलेलं नाही आहे आणि आपले पेपर जे आहे तो अगदी एक एक पेपर इथे वेगळा झालेला आहे. हे बघू शकता तुम्ही इथे अगदी आपला एक एक पेपर वेगळा झालेला आहे. म्हणजे कोणी पाहुण्यांना, मुलांना पार्टीमध्ये एक एक पेपर अगदी सहज एक वेगळा घेऊ शकतो आणि आपले टिश्यू पेपरची इथे सुद्धा सेविंग होते. आणि हे जेव्हा तुम्हाला फोल्ड करायचे असतात त्यावेळेला आपला ग्लास जो आहे तो अगदी उलट्या डायरेक्शनने फिरवायचा. म्हणजे काही न करता आपले टिश्यू पेपर हे आहे जसे होते त्याच पोझिशनमध्ये परत इथे अरेंज होतात. तर ही सुद्धा खूप आपली युजफुल अशी टीप आहे. टिश्यू पेपर आपले बरेच वेस्ट होतात, पण असं होऊ नये म्हणून तुम्ही हे नक्की करू शकता. मी परत एकदा तुमच्यासाठी करून दाखवलेलं आहे. तर खूप इझी अशी टीप आहे ही. आपली नेक्स्ट टीप क्रमांक 8 ती म्हणजे बरेच वेळा आपल्याला चणे भिजत घालायचं आपण विसरतो. मग आयत्या वेळी चणे कसे भिजत घालायचे, अगदी अर्ध्या ते 1 तासामध्ये आपले चणे आरामात भिजून होतात. तुम्ही इथे त्यासाठी चणे घ्यायचे, स्वच्छ धुवून घ्यायचे आणि गॅसवर इथे लगेच पाणी उकळायला ठेवायचं. पाण्याला एक उकळी आली की आपले चणे जे आहे हे त्यात टाकून द्यायचं. इथे चण्याला अजिबात उकळ्या काढायची गरज नाही आहे आणि या चण्याला एक उकळी आली की त्यात अगदी 1 चिमटी आपल्याला इथे खाण्याचा सोडा घालायचा आहे. फार सोडा घालायचा नाही, काय तर होते हे अगदी इमर्जन्सीसाठी मी टीप सांगितलेली आहे तुम्हाला. जास्त सोडा घातल्यामुळे आपलं जे प्रोटीन असतं थायामीन ते यातलं चण्यामधलं नष्ट होण्याची शक्यता असते. मी हे सुद्धा तुम्हाला सांगते. ही टीप तुम्ही इमर्जन्सीमध्ये सोडा घालू शकता आणि अगदी अर्ध्या तासामध्ये तुम्ही बघू शकता इथे एक उकळी आल्याबरोबरच आपले चणे जे आहेत ते छान असे इथे फुलून तयार झालेले आहे. आणि हे जे चणे आहे याला तुम्ही 15 ते 20 मिनटं असे छान इथे झाकून ठेवायचं आणि लगेच कुकरला लावून चणे हे उकळून घ्यायचे. मस्त अगदी सॉफ्ट असे चणे इथे तयार होतात. आपली टीप क्रमांक 9 बघूया. बरेच वेळा नकळतपणे आपण जेव्हा वाणसामान आणतो तेव्हा आपलं जे सुकं खोबरं जे असते ते खूप जास्त मागवलं जातं आणि मग ते खराब होण्याची शक्यता असते. तर अशा वेळी आपलं सुकं खोबरं खराब होऊ नये म्हणून आपल्याकडे जोही तांदूळाचा डबा असतो त्यामध्ये ते असं घालून ठेवावं आणि वर त्यावर तांदूळ ठेवावे. आपलं सुकं खोबरं जे आहे ते बरेच दिवस इथे चांगलं राहतं. टीप क्रमांक 10 बघूया. बऱ्याच वेळा तांदूळाला सुद्धा लवकरच कीड लागण्याची शक्यता असते. त्यात अगदी तांदूळाच्या कलरच्या व्हाईट अळ्या होण्याची सुद्धा शक्यता असते. असे होऊ नये म्हणून आपल्याकडे जे तेजपत्ता असतो तो त्याच्यामध्ये इथे असा घालून ठेवावा. एक तर सुगंध तर छानच येतो आणि ते आपलं जे आहे आणि त्याशिवाय म्हणजे आपल्या तांदूळामध्ये किडेसुद्धा होत नाही. तेजपत्त्याऐवजी तुम्ही सुकलेला कडुनिंबाचा पाला जरी टाकला तरीही खूप युजफुल आहे. आता आपण इथे टीप क्रमांक 11 बघूया. बरेच वेळा लसूण सोलताना आपल्याला नखं दुखतात किंवा सोलायला खूप त्रास होतो. तर असं होऊ नये म्हणून काय करायचं, एका वाटीमध्ये किंवा एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये छान असं गरम पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये हा लसूण असा 1 ते 5 ते 7 मिनटं बुडवून ठेवायचा. जास्त वेळ बुडवून ठेवायची सुद्धा गरज नाही आहे. फार तर मॅक्स टू मॅक्स 10 मिनटं तुम्ही इथे बुडवून ठेवायचा आणि त्यानंतर तुम्ही लगेच बघू शकता की आपली जी साल आहे ती इतक्या भरकन निघते की तुम्ही विश्वाससुद्धा करू शकणार नाही. हे बघा तुम्हाला दाखवते मी. अगदी पटापट आपला लसूण जो आहे तो सोलून होतो.
अतिशय टाईम सेविंग अशी ही टीप आहे. बऱ्याच वेळा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर सुद्धा लसूण सोलायचा असतो, त्यावेळेससुद्धा तुम्ही अशी ही टीप जी आहे ही तुम्ही इथे यूज करू शकता. हे बघा, आपल्या इथे झटपट लसूण जो आहे तसा सोलून तयार झालेला आहे. आता आपण आपली पुढची टीप बघूया, ती म्हणजे टीप क्रमांक 12. बऱ्याच वेळा खीर करताना आपल्याला दूध आटवावं लागतं किंवा त्यात अजून काय काय खीरीला घट्टपणा येण्यासाठी आपण बऱ्याच ट्रिक्ससुद्धा यूज करतो. पण आता तशी करण्याची अजिबात गरज नाही. आपली खीर तर हेल्दी तर होईलच, शिवाय खूप बासुंदीसारखी दाटसर होईल. त्यासाठी काय करायचं, आपण एक तिथे टीप बघूया. अगदी 1 लिटरची जर खीर असेल तर त्यासाठी 5 ते 6 बदाम घ्यायच्या, 5 ते 6 काजू घ्यायचे. त्यानंतर मी इथे मगज बीसुद्धा घेतलेला आहे आणि थोड्या इथे रेडीमेड मिळणाऱ्या पंपकिन सीडसुद्धा घेतलेल्या आहेत, म्हणजेच भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहे. आणि 2 चमचे मी इथे छान असं इथे खसखस टाकून घेतलेलं आहे. आणि हे साहित्य आहे अगदी गरम पाण्यामध्ये थोड्या वेळ भिजत घालायचं. अगदी 15 ते 20 मिनटं आपल्याला भिजत घालायचं आहे. आणि भिजून झाल्यानंतर हे सर्व साहित्य छान असं मिक्सरमधून त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची. याचा डिटेल व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर सुद्धा टाकलेला आहे, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. ही बघा, याची अगदी स्मूथ इथे पेस्ट तयार झालेली आहे. आणि आपल्या दुधाला उकळी आली की थोडं त्यात गरम दूध मिक्स करून ही पेस्ट घालायची आहे, जेणेकरून त्याच्या ज्या आहे त्या गुठळ्या तिथं दुधामध्ये होणार नाही. आणि याचं छान मिक्स करून घ्यायचं. आपली खीर जी आहे अतिशय घट्ट होते आणि चव म्हणाल तर अगदी अप्रतिम होते आणि हेल्दीसुद्धा होते आपली खीर. त्यामुळे तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा. तुम्ही बघू शकता इथे आपली खीर ही थंड झाल्यानंतर किती छान अशी झालेली आहे. तर या होत्या आजच्या आपल्या टोटल 12 किचन टिप्स. यातील तुम्हाला सर्वात जास्त कोणती टीप आवडली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला एक लाईक करायला सुद्धा विसरू नका. आणि हो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल, माझा जो व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. भेटूया आपण माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.